आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. NH-48 वरील निकृष्ट कामावर गडकरींचा संताप, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश. निपाणी येथील गांधी हॉस्पिटल जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 NH-48 वरील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या रिटेनिंग वॉलचा काही भाग कोसळून आतील माती उघडी पडल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि कामावर देखरेख करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. आज नवी दिल्ली येथे निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. दिनांक 28 जुलै रोजी घडलेल्या घटनेमुळे बेळगाव कोल्हापूर 6 पदरी राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत होणगा ते कोगनोळी या टप्प्यात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच रिटेनिंग वॉलचा काही भाग कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या मार्गाच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. तसेच होणगा ते कोगनोळी या टप्प्यात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर आक्षेप नोंदवत संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार जोल्ले यांनी महामार्गावरील रस्त्याचा दर्जा, पुलाचे बांधकाम, रिटेनिंग वॉल तसेच इतर नागरी सुविधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तात्काळ संबंधित कंत्राटदाराशी दूरध्वनीवर संपर्क साधून निकृष्ट दर्जाचे काम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचे स्पष्ट शब्दात बजावले. भविष्यात अशा प्रकारची त्रुटी पुन्हा आढळल्यास संबंधित कंत्राटदाराला 3 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येईल असा कडक इशारा त्यांनी दिला. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. महामार्गावरील सर्व कामांच्या गुणवत्तेवर स्वतः लक्ष ठेवून नियमित आढावा घेतला जाईल अशी ग्वाही देताना गडकरी यांनी प्रवासी आणि नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व अडथळामुक्त प्रवास उपलब्ध करून देणे हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले. यावेळी माजी खासदार तथा बेळगावी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले तसेच माजी खासदार उमेश जाधव हे उपस्थित होते. या भेटीनंतर NH-48 वरील कामाच्या गुणवत्तेबाबत केंद्र सरकारने गंभीर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदारांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या निकृष्ट कामांना यापुढे कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला. SB न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.